मोठी बातमी सध्या समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बुलढाणामध्ये आभार सभेचं आयोजन करण्यात आले। त्यामुळे या सभेच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी देखील करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणामध्ये नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शिंदेंच्या आभार दौऱ्यासाठी बुलढाणा सज्ज झालाय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्ते जमण्यास देखील सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा दौऱ्यावर असणार आहे। या दौऱ्यादरम्यान आता नेमकं एकनाथ शिंदे कुणावरती निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर सध्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत होते आणि त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेतून या जाहीर सभेतून नेमकं काय वक्तव्य करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिंदेंच्या आभार दौऱ्यासाठी बुलढाणा सध्या सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे बुलढाणामधून मोठी बातमी सध्या समोर येते। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा दौऱ्यावर आहे। तर त्यांच्या या बुलढाणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे। तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठी बॅनरबाजी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली। आज या आभार दौऱ्याच्या माध्यमातून बुलढाणाकरांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय मोठी ग्वाही देतात, घोषणा करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आभार दौऱ्यांचं आयोजन केलं जातंय। यातच आज त्यांचा बुलढाणा दौरा आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांच्याकडून। प्रफुल्ल, शिंदेंचा आज आभार दौरा आहे बुलढाणामध्ये, काय अधिक अपडेट? अंकिता, एकनाथ शिंदेंचा आज बुलढाण्यामध्ये मतदारांसाठी एक आभार दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। गेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभेमध्ये मतदारांनी जो काही आशीर्वाद त्यांना दिला आहे, त्यानंतर एकनाथ शिंदेंचा विधानसभा निवडणुकीनंतर दौरा झालेला नव्हता आणि आता एकनाथ शिंदे प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्या ज्या ठिकाणी त्यांच्या शिवसेनेला मतदारांनी आशीर्वाद दिला त्या ठिकाणी मतदारांचे ते आशीर्वाद घेत आहेत, आभार मानतात आणि आज तो दौरा आहे बुलढाण्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे। आमदार संजय गायकवाड यांना मतदारांनी निवडून दिल्यानंतर ही संपूर्ण आशीर्वाद यात्रा जी आहे, आभार यात्रा जी आहे ती आयोजित करण्यात आली। मात्र महत्वाची बाब म्हणजे काल संजय गायकवाडांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं। त्यानंतर संजय गायकवाडांवर गुन्हा देखील झाला होता। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी फोन करून आमदार संजय गायकवाड यांना समज दिल्याचं देखील करतंय। त्यानंतर आज पहाटे संजय गायकवाडांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या विधानाबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर कुठेतरी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा फोन जातोय आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आमदार संजय गायकवाडांना त्यांचे नेहमी सातत्याने जे विधान येतात त्याबद्दल त्यांना समज दिली जाते। त्यामुळे एकंदरीत आजचा हा जो एकनाथ शिंदेचा दौरा आहे तो अत्यंत निश्चित प्रफुल्ल, त्यामुळे एकंदरीतच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुर्तास धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।